सामान्य माणसानं बारामतीमधल्या आमच्या संघमित्रा चौधरीला ज्या पद्धतीनं निवडून दिलं, कुणी निवडून दिलं साहेब माहिती आहे? अजितदादा दादा माणूस महाराष्ट्राचा, पण दादाच्या घरात पराभूत करायचं काम संघमित्रा चौधरीने एका दलिताच्या पोरीनं, एका सामान्य कार्यकर्त्याच्या पोरीनं विजय तिथं मिळवून दिला। कुणी मतदान केलं? पथारीवाल्यांनी, हातगाडीवाल्यानं। कुणी मतदान केलं संघमित्राला? ज्याला झोपडी आहे, एका झोपडीमध्ये 10 माणसं राहतात 10x10च्या घरामध्ये। या म्हणजे सामान्य माणूस जागृत पण आहे एका बाजूला, असंही म्हणावं लागतं। पण जे काही पुढारी आहेत, जे काही पैशावरती मॅन मनी मसल, अगोदर म्हणायचे मॅन मनी मसलवरती निवडणुका जिंकतात, आता मॅन मनी मसल बरोबर आता खोटे दाखले काढलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची खरं शोकांतिका, कारण कोण विरोधात आहे, कोण सत्तेत आहे, आणि कोणाची कोणाबरोबर येते आणि कोण कुठल्या पक्षात आहे हे सामान्य माणसाला कळेन असं झालंय, उमगेन असं झालंय। सामान्य माणसानं बारामतीमधल्या आमच्या संघमित्रा चौधरीला ज्या पद्धतीनं निवडून दिलं, कुणी निवडून दिलं साहेब माहिती आहे? अजितदादा दादा माणूस महाराष्ट्राचा, पण दादाच्या घरात पराभूत करायचं काम संघमित्रा चौधरीने एका दलिताच्या पोरीनं, एका सामान्य कार्यकर्त्याच्या पोरीनं विजय तिथं मिळवून दिला। कुणी मतदान केलं? पथारीवाल्यांनी, हातगाडीवाल्यानं। कुणी मतदान केलं संघमित्राला? ज्याला झोपडी आहे, एका झोपडीमध्ये 10 माणसं राहतात 10x10च्या घरामध्ये। या म्हणजे सामान्य माणूस जागृत पण आहे एका बाजूला, असंही म्हणावं लागतं। पण जे काही पुढारी आहेत, जे काही पैशावरती मॅन मनी मसल, अगोदर म्हणायचे मॅन मनी मसलवरती निवडणुका जिंकतात, आता मॅन मनी मसल बरोबर आता खोटे दाखले काढलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची खरं शोकांतिका, कारण कोण विरोधात आहे, कोण सत्तेत आहे, आणि कोणाची कोणाबरोबर येते आणि कोण कुठल्या पक्षात आहे हे सामान्य माणसाला कळेन असं झालंय, उमगेन असं झालंय।